ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची काल 15 ते 20 मिनिटे चर्चा। नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा। एकनाथ शिंदे आणि आमच्यात दुरावा नाही, आमचे सहकारी कोणताही दुजाभाव करणार नाहीत, सर्व वेड्यांचा बाजार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुराव्याच्या वृत्तांचं खंडन। अहंकार कोणाला हे सर्वांना माहिती, जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून अनेकांना पोटदुखी, काहींकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू। उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्या। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल। गौरी गर्जेंच्या आत्महत्येची प्राथमिक माहिती आली, पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यानंतर यावर बोलणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात डोकं सुन्न करणाऱ्या घटना घडतायत, गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, अंजली दमानी यांची मागणी। गौरी गर्जेचं शवविच्छेदन व्हिडिओग्राफी करून व्हावं, कुटुंबियांची मागणी। गौरी गर्जेंचं संपूर्ण कुटुंबीय नायर रुग्णालयात दाखल, तर अंजली दमानिया देखील नायर रुग्णालयात हजर। घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो, दरवाजा आतून बंद होता, गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती। पत्नीच्या आत्महत्येवरून अनंत गर्जेंचं स्पष्टीकरण। आत्महत्या नसून हत्या, अनंत गर्जेंवर गौरीच्या कुटुंबाचे आरोप। गेल्या काही महिन्यांपासून गौरी आणि अनंत यांच्यात वाद सुरू होते, गौरीच्या कुटुंबाचा आरोप। माझी लेक गेली, आता मी काय बोलू, गौरी गर्जेच्या वडिलांना माध्यमांसमोर बोलताना अश्रू अनावर। गौरीचं सर्व कुटुंबीय सध्या वरळी पोलीस ठाण्यात। अनंत गर्जे जिथून आपल्या फ्लॅटमध्ये गेले तिथली दृश्य समोर, 29व्या मजल्यावरून रिफ्युजी एरियातून घरात शिरलो, गर्जेंचा दावा। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी, स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवत फेसबुकमधून धमकी। अमानत खान असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव, भाजप मुंबई युवा अध्यक्ष तेजिंदर सिंग दिवाना अमानत खान विरुद्धच्या FIR दाखल करणार। नेरूळमध्ये शिवरायांना अभिवादन करून अमित ठाकरे पोलीस ठाण्यात। अमित ठाकरेंनी पोलिसांची नोटीस स्वीकारली, 4 महिने पुतळा अनावरण का झालं नाही, हा महाराजांचा अपमान। नोटीस स्वीकारल्यानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। काँग्रेस आमदार असलम शेख विरोधात गुन्हा दाखल करा, सकल हिंदू समाजाची मागणी। सकल हिंदू समाज आज असलम शेख यांच्या विरुद्ध आंदोलन करणार। बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यांवरून आक्रमक। प्रचारात असं बोललं जातं, उद्देश तसा नाही। अजित पवारांच्या निधीच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कोर्टाच्या सुनावणीमुळे झेडपी निवडणुका पुढे जाण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। 29 तारखेनंतर तुम्हाला चिंतित करू, तुमचे दिवस भरलेत, वडेट्टीवारांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। दरम्यान काँग्रेस किंचित उरल्याची टीका बावनकुळेंनी केली होती। ज्या वॉर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं, आपलं काही खरं नाही। कुणीही निगेटिव्ह चर्चा केल्याचं कळल्यास त्यांची खैर नाही, हसन मुश्रीफ यांचा मतदारांना दम। यापुढे गद्दारांना माफी नाही, सोडून गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना तटकरेंचा इशारा। म्हसळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत केला होता प्रवेश। रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा जानेवारीपर्यंत सुटेल, मंत्री उदय सामंत यांचा दावा। दरम्यान नगरपालिका निवडणुकीत तटकरेंच्या उमेदवारांची मतं त्यांना भिंग घेऊन शोधावी लागतील, तटकरेंच्या गोगावलेंवरील टीकेवर सामंतांचा टोला। आता विकास काँग्रेसकडूनच करा, नगर परिषदेत काँग्रेसचा नगरसेवक जिंकलेल्या वॉर्डात बोर्ड लावण्याची भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषद निवडणूक प्रचारात मुनगंटीवारांचं वक्तव्य। आम्हाला कणकवलीचं वातावरण खराब करायचं नाही, 2 तारखेनंतरही सिंधुदुर्गचा पालकमंत्री मीच असेन, नितेश राणेंचा दावा। आमदार बांगरांच्या वक्तव्यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची फेसबुक पोस्ट। आम्ही जर गणित जुळवलं तर आमदार संतोष बांगर एका दिवसामध्ये जेलमध्ये दिसतील,
हिंगोलीचे ठाकरे शिवसेनेचे खासदार नागेश आष्टीकर यांचा फेसबुकवरून निशाणा। तिकीट न मिळाल्यास घड्याळ बांधावं लागल्यास अडचण आहे का? भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरेंचं विधान चर्चेत। प्रणिता देवरे चिखलीकर या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या। सातारा तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार, शंभूराज देसाई यांचं स्पष्टीकरण। तर जिथे युती होणार नाही तिथे टोकाची टीका करू नका, निवडणुका होतील आपल्याला महायुती म्हणूनच काम करायचंय, शंभूराज देसाईंचा उमेदवारांना सल्ला। हसन मुश्रीफ यांच्या दमदाटीनंतर समरजित सिंह घाटगेंचा देखील अपक्ष उमेदवारांना 24 तासांचा अल्टिमेटम। आताच पाठिंबा देऊन सोबत आलात तर सगळं विसरू, अन्यथा आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल, घाटगेंचा अपक्षांना इशारा। मोहिते पाटलांनी सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला संधी दिली त्याबद्दल अभिमान, पंढरपूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेश्मा अडगले यांचं वक्तव्य। मोहिते पाटलांची बदनामी करण्यासाठी भाजपवाले कटकारस्थान रचत आहेत, रेश्मा अडगलेंचा आरोप। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला, महायुतीच्या उमेदवारांकडून घरोघरी जात प्रचार। प्रभाग क्रमांक 7 मध्ये युतीतील शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा हळदणकर आणि गणेश भारती रिंगणात। अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंकडून राजन पाटील यांचं अभिनंदन। निलेश लंकेंनी राजन पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केलं। डोंबिवलीत भाजप मनसेचे नेते एकाच मंचावर, रवींद्र चव्हाण प्रकाश भोईर यांच्या भेटीनं पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण। डोंबिवलीत भूमिपूजन कार्यक्रमात मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांची उपस्थिती। प्रकाश भोईर उद्या वंदे मातरम म्हणतील, रवींद्र चव्हाण यांनी केलं सूचक विधान। फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत सुरुवात। शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ फुटला। प्रशासकीय दहशत मोडून काढणार असं म्हणत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा। मवियाकडून बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा युगेंद्र पवारांच्या हस्ते शुभारंभ। 4 ते 5 प्रभागात युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीचं आयोजन। प्रचारावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित। डोंबिवलीत शिंदेंच्या सेनेची बॅनरबाजी चर्चेत, आमचं काम बोलतं स्लोगनद्वारे फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा। श्रीकांत शिंदे यांचा विकासाकडे कल, अशा आशयाचा मजकूर। बिहारमध्ये जनादेश नसून निवडणूक आयुक्तांचा जनादेश। बहिष्कार टाकून भारतातील हुकुमशाहीकडे जगाचं लक्ष वेधावं लागेल, बिहार निवडणुकीच्या निकालावरून सामनाच्या रोखठोकमधून टीका। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणात राज्य तपास संस्थेकडून बाटामालूतून तुफेल भटला अटक। तुफेल भट एसी तंत्रज्ञ म्हणून काम करत होता। अर्णव खैरेचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला। मानसिक तणावातून अर्णवची आत्महत्या। हिंदी मराठीच्या मुद्द्यावरून लोकलमध्ये झालेल्या मारहाणीनंतर अर्णवनं आत्महत्या केल्याचा त्याच्या वडिलांचा आरोप। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला खारगे समितीची पुन्हा नोटीस। शीतल तेजवानी सोमवारी खारगे समितीसमोर उपस्थित राहण्याची शक्यता। ठाणे पालिका उपायुक्त मनीष जोशींना कारणे दाखवा नोटीस। तक्रार येऊनही बेकायदा इमारतींवर कारवाई न केल्यानं नोटीस। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बजावली नोटीस। सांगलीत मंधाना फार्म हाऊसवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। स्मृतीच्या विवाह सोहळ्यानिमित्त पोलिसांकडून खबरदारी। मोठमोठे दिग्गज विवाह सोहळ्याला हजेरी लावणार। कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद। पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतलं। आज संपूर्ण राज्यभरामध्ये टीईटी पात्रता परीक्षा सुरू। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मुरगुड पोलिसांची संयुक्त कामगिरी। वाशिममध्ये तुरीच्या दरात घसरण। वाशिम बाजार समितीत तुरीला किमान 6020 तर कमाल 6225 रुपये प्रति क्विंटलचा दर। जिल्ह्यात 66 हेक्टरवर अधिक क्षेत्रात तुरीची पेरणी। बीडच्या वडवणीमध्ये टायर पेटवून कारखानदारांचा शेतकऱ्यांकडून निषेध। उसाला 3000 रुपयांपेक्षा अधिक भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। माजलगावमध्ये उद्या रास्ता रोकोचा इशारा।
थंडीमुळे अंडी महागली। एका अंड्यासाठी आता 8 ते 9 रुपये मोजावे लागणार। थंडीच्या दिवसात मागणी वाढल्यानं अंड्यांच्या दरात वाढ। आंबा खवय्यांसाठी आनंदाची बातमी। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला बाजारात आंबा विक्रीसाठी दाखल। आंबा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी। कोल्हापुरातला चुटकीवाला भोंदू बाबा मुंबईकडे पळाला। करवीर पोलिसांच्या तपासात नवी माहिती समोर। पोलिसांकडून मुंबईतील चुटकीवाल्या भोंदू बाबाचा तपास सुरू। चुटकीवाल्या भोंदू बाबानं महिलांचं शोषण केल्याचा पोलिसांना संशय। जुन्नरमध्ये एका शेततळ्यात बुडून 2 सख्या भावंडांचा मृत्यू। दोन्ही भावंड शनिवारी दुपारी 4 वाजल्यापासून बेपत्ता होते। पोलीस आणि वन विभागाच्या पथकाकडून मुलांचा शोध सुरू होता। आज दोन्ही भावंडांचा मृतदेह शेततळ्यात आढळला। दापोलीच्या जालगावात दिवसाढवळ्या चोरी। 12 लाखांच्या मुद्देमालावर डल्ला। दापोली पोलिसात गुन्हा दाखल। नागपुरात मोबाईल न दिल्याच्या रागातून 13 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या। मोबाईलवर गेम खेळू न दिल्यानं टोकाचं पाऊल उचललं। खापरखेडा परिसरातील घटना। गोंदिया शिक्षकाचं विद्यार्थ्यासमोर अश्लील चाळे। पालकांच्या तक्रारीनंतर नवेगाव बांध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शिक्षक फरार, शोध सुरू। जालन्याच्या परतूर नगरपालिकेसाठी राजकीय विरोधक एकत्र। रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर एकाच व्यासपीठावर। भाजपकडून परतूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ। डोंबिवली पश्चिम महात्मा फुले रोड परिसरात 150 मिमी पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ। साईनगर परिसरात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शुभारंभ सोहळा संपन्न। अकोला जिल्ह्यात भंगार विक्रेत्याचा मुलगा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस स्पर्धेत परीक्षेत राज्यात 18वा। रोशन हुसेन शाहीची जलसंधारण अधिकारी पदासाठी निवड निश्चित। खासदार निलेश लंकेंच्या संकल्पनेतून सिंहगड किल्ल्यावर गड स्वच्छता, संवर्धन आणि वृक्ष लागवड अभियान। गड जपा, इतिहास जपा, हीच खरी शिवसेवा असा संदेश निलेश लंकेंकडून यावेळी देण्यात आला। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ताडोबात जंगल सफारी। कोलारा कोअर जंगलाच्या जंगलामधून सचिनच्या सलग 2 सफारी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।